हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण आपलं जे केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक आहे त्याचे 4 एरियाज म्हणजेच फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड ॲप्लाइड केमिस्ट्री आणि त्या 4 एरियाजमध्ये असलेले चॅप्टर्स, त्यांची नावं, त्या चॅप्टर्सचं वेटेज विथ ऑप्शन, विदाउट ऑप्शन आणि त्यासोबत विथ दॅट आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो असतो तो इन डिटेल जो आहे तो समजून घेतला होता आणि त्याच्यावरनं आपण कन्क्लुजन काढलं होतं की क्वेश्चन पेपर जो असतो त्याच्यामध्ये किती टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्यांना आपण कसं क्लासिफाय करू शकतो. तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर आय बटनवरती क्लिक करून तो तुम्ही चेक करू शकता किंवा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करून देईल, ते तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही चेकआउट करू शकता. आपण जर क्वेश्चन पेपर पॅटर्नच्या अकॉर्डिंग गेलो तर क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन विचारले जातात त्याचे आपण 2 टाईप जे आहेत ते करू शकतो. त्याच्यातला पहिला टाईप जो असतो त्याला आपण लिहू शकतो मेन क्वेश्चन्स, आणि या मेन क्वेश्चन्सचे 5 टाईप आपण केले होते. ओके, त्याच्यातला पहिला टाईप होता MCQs. ओके, आणि MCQs हे प्रत्येक MCQ हा 1 मार्काला विचारला जातो. त्याच्यानंतर आपण दुसरा जो क्वेश्चन होता तो होता VSA, व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन. हा सुद्धा याच्यातला प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला विचारला जातो. त्याच्यानंतर तिसरा टाईप होता शॉर्ट आन्सर SA टाईप, फर्स्ट क्वेश्चन. याच्यातला प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला विचारला जातो आपल्याला. त्याच्यानंतर चौथा टाईपचा जो क्वेश्चन होता तो असतो SA सेकंड टाईप क्वेश्चन. याच्यातला प्रत्येक क्वेश्चन हा आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये 3 मार्कांसाठी विचारला जातो. त्याच्यानंतर 5 नंबरचा जो क्वेश्चन असतो तो असतो लार्ज आन्सर क्वेश्चन. हा क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन आपल्याला 4 मार्कासाठी विचारला जातो. आता हे जे मेन टाईपचे क्वेश्चन्स असतात, ह्या मेन टाईपच्या क्वेश्चन्सला म्हणजे 5 टाईपचे क्वेश्चन जे असतात यांना अजून आपण दुसऱ्या टाईपमध्ये डिवाइड करू शकतो. त्यांना आपण म्हणतो सब क्वेश्चन्स. म्हणजे बी टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना आपण म्हणू शकतो सब क्वेश्चन्स. आता किती टाईपचे सब क्वेश्चन्स विचारले जातात ते आपण विथ डिस्क्रिप्शन एक एक टाईप जो आहे सब क्वेश्चन जे आहेत, एक टाईपच्या सब क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन इन डिटेल आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि कोणत्या क्वेश्चनमध्ये नेमकं काय लिहायचं, किती मार्काला तो विचारला जातो सब क्वेश्चन. ओके, आणि काय एक्सपेक्टेशन्स असतात बोर्डाच्या एक्झाममध्ये, HSC बोर्डाच्या एक्झाममध्ये सब क्वेश्चनमध्ये एखादा कोणत्या टाईपचा सब क्वेश्चन विचारला गेला तर त्याच्यात आन्सर कसं लिहायचं, किती लिहायचं, किती मार्काला तो विचारला जातो, ते आपण इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. मग जो डी म्हणजे सब टाईप ऑफ क्वेश्चन जे असतात ते आपण इन डिटेल बघू. आता त्याच्यातला पहिला जो क्वेश्चन असतो त्या पहिल्या क्वेश्चनला आपण म्हणू शकतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. पहिला जो सब क्वेश्चन आहे सब क्वेश्चन्स मधला पहिला जो सब क्वेश्चन आहे तो असेल मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन्स म्हणजेच MCQs. याच्यातला प्रत्येक क्वेश्चन हा
एका मार्कासाठी विचारला जातो, जे वरती आपण मेन टाईपमध्ये सुद्धा या क्वेश्चनला बघितलं. आणि याच्यात काय लिहायचं असतं आन्सर किंवा आन्सर कसं लिहायचं असतं, ओके, ह्याच्याबद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते मी गाईड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. त्याच्यात तुम्हाला याचं इन डिटेल जे आहे ते इन डिटेल आन्सर मिळून जाईल. 4 ऑप्शनपैकी कोणतं कसं ऑप्शन म्हणजे आन्सर लिहिताना ऑप्शन कसा लिहायचा, काय लिहायचं, नुसतं ऑप्शन लिहायचा की नुसतं आन्सर लिहायचं, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सब क्वेश्चन असतो 2 नंबरचा, तो असतो व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. हा सुद्धा आपल्याला एका मार्काला विचारला जातो. ओके, तो मेन टाईपमध्ये पण आपण याच्याविषयी स्टडी केलेला आहे. हा जो क्वेश्चन असतो VSA व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, हा आपल्याला सेक्शन A, B, C आणि D मध्ये जे असतात त्या क्वेश्चन सोबत लिंक केलेला असू शकतो. लिंकिंग क्वेश्चन असतो 1 मार्कासाठी. ओके, हा मग याच्यामध्ये आपल्याला एका मार्कासाठी काही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यात व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असतो. याचा आन्सर लिहिताना आपण त्याला इन 1 वर्ड, लक्षात घ्या, 1 वर्ड मध्ये किंवा 1 सेंटेन्स मध्ये सुद्धा आपण त्याचा आन्सर लिहू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो तिसरा टाईपचा क्वेश्चन असतो, त्या तिसऱ्या टाईपच्या क्वेश्चनला आपण म्हणतो किंवा तो असतो डेफिनेशन्स. तिसरा टाईपचा जो क्वेश्चन असतो तो असतो डेफिनेशन्सवर. आता हा क्वेश्चन आपल्याला कधी कधी डेफिनेशन्स विथ एक्सप्लेनेशन असं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. नुसतं डेफिनेशन सुद्धा किंवा डेफिनेशन विथ एक्सप्लेनेशन किंवा डेफिनेशन अँड एक्सप्लेनेशन असं सुद्धा या क्वेश्चनला आपण म्हणू शकतो. हा क्वेश्चन आपल्याला 1 किंवा 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. जर आपल्याला समजा सिंपल डेफिनेशन विचारली असेल, ओके, डिफाईन द टर्म ॲनिसोट्रॉपी, कन्सिडर करा त्यांनी विचारला आपल्याला क्वेश्चन डिफाईन द टर्म ॲनिसोट्रॉपी, तर त्यावेळेस तो क्वेश्चन आपल्याला एका मार्काला विचारला जाऊ शकतो. अँड डिफाईन विथ एक्सप्लेनेशन असेल तर तो आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तो पण शॉर्ट आन्सरमध्ये येईल हा क्वेश्चन. ओके, याचं आन्सर आपल्याला 2 सेंटेन्समध्ये अप टू 4 सेंटेन्समध्ये आपण त्याचे आन्सर लिहू शकतो. मॅक्सिमम 2 to 4 सेंटेन्समध्ये आपल्याला त्याचे आन्सर राईट करता येतं. त्याच्यानंतर 4 नंबरचा जो क्वेश्चन असतो, ओके, म्हणजे याचे आन्सर आपण इथे लिहू शकतो इन 2 to 4 सेंटेन्सेस. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो 4 नंबरचा जो टाईप आहे क्वेश्चनचा, तो आहे गिव्ह रिझन्स, कारणे द्या. हां, सब क्वेश्चनमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला कोणत्याही, जे मी तुम्हाला 5 टाईपचे मेन क्वेश्चन्स सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये हे क्वेश्चन कुठेही तुम्हाला विचारले जाऊ शकतील. फक्त MCQच्या याच्यामध्ये विचारले जातील. ओके, सेक्शन A मध्ये. मग व्हेरी शॉर्ट आन्सर किंवा डेफिनेशन किंवा बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला त्या 5 पैकी कोणत्याही टाईपच्या क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतील. ओके, पुढचं जे आहे ते आहे गिव्ह रिझन्स. आता गिव्ह रिझन्समध्ये तुम्हाला रिझन्स दाखवायचे असतात. गिव्ह रिझन्समध्ये तुम्हाला रिझन्स दाखवायचे असतात. रिझन्स, मग हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जातो, 2 मार्क्ससाठी. ओके, आणि जनरली लिहिताना या क्वेश्चन्सला आपण पॉईंट्समध्ये नोट डाऊन करायचे. नोट डाऊन करताना आपण या क्वेश्चनला कशामध्ये नोट डाऊन करायला पाहिजे, राईट दिस आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इनटू पॉईंट्स. ओके, जर तुम्ही पॉईंट्समध्ये नाही लिहिलं, देन यू शुड राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन डिफरंट पॅराग्राफ्स. ओके, आणि याचा आन्सर पण आपल्याला 2 to 4 सेंटेन्समध्ये मॅक्सिमम लिहायचं आहे.
नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित काय सांगतोय मी ते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे काही समजा रिॲक्शन्स दिलेले असतील रिजन्समध्ये, हां, तर रिॲक्शन्स ज्या असतात व्यवस्थित बॅलन्स रिॲक्शन सुद्धा आपण लिहिल्या गेल्या पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, पुढच्या टाईपचा जो क्वेश्चन आहे तो आपला असेल ॲप्लिकेशन्स. 5 नंबरचा जो टाईपचा क्वेश्चन आहे तो असेल आपला ॲप्लिकेशन्सवर. आता हे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते आपल्याला 2 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात आणि 2 मार्कांसाठी मॅक्सिमम विचारल्यानंतर याच्यात तुम्हाला पॉईंटमध्ये लिहिताना या क्वेश्चनचा आन्सर आपण 4 पॉईंट्समध्ये लिहायचे आहे. या क्वेश्चनला 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला 4 पॉईंट्समध्ये लिहायचे आहे. 4 पॉईंट्स कॅरी करायचे आपल्याला. जर नुसते पॉईंट्स असतील तर, जर एक्स्ट्राचे काही एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं असेल, डिटेल्ड एक्सप्लेनेशन असेल, डिटेल्ड एक्सप्लेनेशन असेल तर 2 पॉईंट्स लिहायचे. त्याच्यानंतर पुढचा जो 6 नंबरचा जो क्वेश्चनचा टाईप असेल तो असेल लॉज अँड थिअरीज. 6 नंबरचा जो टाईप असेल क्वेश्चनचा तो असेल लॉज अँड थिअरीज. लॉज अँड थिअरीज हा क्वेश्चन आपल्याला 1 to 3 मार्क्स, 1 ते 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट जे आहे तर स्टेटमेंटला 1 मार्क्स असेल, लक्षात घ्या. जर आपल्याला लॉ विचारला किंवा थिअरी विचारली तर थिअरीचे, त्या लॉचे किंवा थिअरीचे आपण 2 पार्ट करू शकतो. पहिला पार्ट असेल स्टेटमेंट, स्टेटमेंटला 1 मार्क्स असेल आणि दुसरा पार्ट असेल एक्सप्लेनेशन. आणि या एक्सप्लेनेशनला 2 मार्क्स असतील. जर समजा नुसतं स्टेटमेंट विचारलं तर 1 मार्काला लिहायचं आणि स्टेटमेंट विथ स्टेटमेंट कंप्लीट लॉ विचारला असेल, कंप्लीट थिअरी विचारली असेल तर स्टेटमेंट विथ एक्सप्लेनेशन त्याचे 3 मार्क्स असतील. त्याच्यापैकी 1 मार्क्स स्टेटमेंटला, 2 मार्क्स जे असतील ते 2 मार्क्स एक्सप्लेनेशनला असतील. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन टाईप ऑफ क्वेश्चन आहे तो असेल डिस्टिंक्शन्स. किंवा आपण त्याला म्हणू शकतो गिव्ह डिफरन्स, फरक स्पष्ट करा थोडक्यात. ओके, हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला 2 आणि 3 मार्काला, 2 to 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. मग आता याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स विचारला असेल, कोणत्याही 2 गोष्टींमध्ये तिथं डिफरन्स विचारला असेल, कोणत्याही 2 टर्म्समध्ये आपल्याला डिफरन्स विचारला असेल तर त्याच्यातल्या दोघं टर्म्स म्हणून बघा, लक्षात घ्या. जर 2 मार्काला आपल्याला जर याच्यात त्यांनी हा डिस्टिंक्शनचा क्वेश्चन जर विचारला असेल तर दोघं साईड मिळून आपल्याला 4 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. जर तो क्वेश्चन 2 मार्काला असेल तर. ओके, आणि ईच म्हणजे याचा अर्थ काय, ईच पॉइंट कॅरी हाफ मार्क, प्रत्येक पॉइंटला हाफ मार्क्स असेल. जर तो 3 मार्काला विचारला गेला तर त्याच्यात आपण 6 पॉइंट्स कव्हर करायला पाहिजेत. 3 मार्काला जर विचारला गेला तर त्याच्यात आपण 6 पॉइंट्स कव्हर करायला पाहिजेत. 3 मार्काला जर तो क्वेश्चन विचारला गेला तर. म्हणजे इथं पण प्रत्येक जो
पॉईंट आहे त्याला हाफ असा मार्क्स असेल. त्याच्यानंतर पुढच्या 8 नंबरचा जो क्वेश्चन असेल तो डायग्रॅमशी रिलेटेड असेल. डायग्रॅम्स आता याच्यामध्ये हे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की MCQ असेल किंवा VSA असेल, MCQ हा फक्त त्याच्या MCQच्या रिव्हिजनमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे, पण बाकीचे क्वेश्चन्स बाकीच्या सेक्शन्समध्ये सुद्धा जे असतील ते इन्क्लूड असतील, कुठेही ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो टाईप 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो असेल डायग्रॅम्स. डायग्रॅम्स आहेत केमिस्ट्रीमध्ये, सॉलिड स्टेट चॅप्टरमध्ये असेल किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये असेल. ओके, त्याच्यानंतर सोल्युशन्समध्ये असतील, या बाकीच्या चॅप्टर्समध्ये डायग्रॅम आहेत. डायग्रॅम काही जास्त हार्ड अशा नाही आहेत. आणि डायग्रॅमचा जो क्वेश्चन असेल तो मॅक्सिमम आपल्याला 2 मार्काला विचारला जातो, 2 मार्क्स. आता याच्यात काय करायचं, डायग्रॅम काढायची आणि डायग्रॅम काढल्यानंतर त्या डायग्रॅमला व्यवस्थित नॉमेनक्लेचर करायचं, नाव द्यायचं. आणि नाव दिल्यानंतर डायग्रॅम विथ प्रॉपर नेम्स, नावं व्यवस्थित त्याला द्यायची डायग्रॅमला. ओके, हा डायग्रॅमचा क्वेश्चन जो आहे हा सुद्धा तुम्हाला जे मेन टाईपचे क्वेश्चन्स आहेत कोणत्याही मेन टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो 2 मार्कापासून पुढे. ओके, म्हणजे कोणत्याही क्वेश्चनमध्ये तो ॲड केलेला असू शकतो किंवा सब क्वेश्चन म्हणून तो यूज केलेला असतो. शॉर्ट आन्सरमध्ये घ्या, शॉर्ट आन्सर फर्स्टमध्ये घ्या, शॉर्ट आन्सर सेकंडमध्ये घ्या किंवा लॉंग आन्सरमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो असेल शॉर्ट नोट्स. हा क्वेश्चन असेल तो 9 नंबरचा. शॉर्ट नोट्स, हा शॉर्ट नोट्सचा क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये 2 किंवा 3 मार्काला विचारला जाऊ शकतो, 2 to 3 मार्क्स. ओके, आणि 2 to 3 मार्क्समध्ये पण इथं आपल्याला ह्या क्वेश्चनला पॉईंट्समध्ये लिहायचे. वी शुड राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन पॉईंट्स और मे बी इन डिफरंट पॅराग्राफ्स. जसं आपण गिव्ह रिझन्समध्ये बघितलं की याचा आन्सर लिहिताना आपण पॉईंट्समध्ये लिहायला पाहिजे किंवा डिफरंट पॅराग्राफ्समध्ये लिहायला पाहिजे. जर तुम्ही पॉईंट्समध्ये लिहिलं, जर 2 पॉईंट्स मागे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 2 मार्काला जर विचारला गेला तर 4 पॉईंट्स कव्हर करायचे. जर 3 मार्काला विचारला गेला तर 6 पॉईंट, म्हणजे एका पॉईंटला हाफ मार्क्स. जर इन डिटेल असेल विथ एक्सप्लेनेशन असेल तर 2 मार्कासाठी 2च पॉईंट आणि 3 मार्कासाठी 3 पॉईंट. याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढच्या 10 नंबरचा जो क्वेश्चन टाईप आहे तो 10 नंबरचा क्वेश्चन टाईप आपण इथं बघू. तो असेल शॉर्ट आन्सर क्वेश्चन. 10 नंबरचा जो क्वेश्चन असेल तो असेल शॉर्ट आन्सर क्वेश्चन, जो आपण ऑलरेडी मेन टाईपच्या क्वेश्चनमध्ये बघितला आहे म्हणून त्याला मी काही इथे इन्क्लूड करत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो असेल त्याच्या पुढचा क्वेश्चन असेल लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन. तोही मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. हां, एक मेन टॉपिक याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की जो लॉंग आन्सर क्वेश्चन असतो त्या लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये हे जे आतापर्यंत मी डिस्कस करतोय याच्यातले कोणतेही क्वेश्चन सब क्वेश्चन अटॅच असतील, एकमेकांना अटॅच करून त्यांना विचारलेलं असेल. 1 मार्काचा असेल, 2 समजा 1 3 मार्काचा असू शकतो किंवा 1 मार्काचा असू शकतो, म्हणजे असे 4 मार्क्स, किंवा 2 क्वेश्चन 2 मार्काचे असू शकतात. ओके, असे क्वेश्चन एक विथ ॲडिशनल अटॅचिंग क्वेश्चन ते लार्ज आन्सर क्वेश्चन असू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन असेल पुढच्या टाईपचा तो असेल डेरिव्हेशन्सचा. कोणतंही इक्वेशन तुम्हाला इथं डिराइव्ह करायला लावतील. भरपूर टाईपचे डेरिव्हेशन्स आपल्याला इथं केमिस्ट्रीमध्ये आहेत. हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला 2 ते 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. आणि हा क्वेश्चन इथं तुम्हाला
शॉर्ट आन्सरमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये सुद्धा याला अटॅच करून दुसऱ्या सब क्वेश्चनला अटॅच करून विचारू शकतात. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देणंही महत्त्वाचं असतं. डेरिव्हेशनमध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन सुद्धा असतं डेरिव्हेशनमध्ये, तेही इम्पॉर्टंट आहे, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येक इथं जे आपण स्टेप नोट डाऊन करणार आहोत याच्यामध्ये इच स्टेप कॅरी सेपरेट मार्क्स, प्रत्येक स्टेपला सेपरेट असे मार्क्स असतील. आता आपण काय करतो की आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेशन दिलं की आपण व्यवस्थित त्याला प्रॉपर वेमध्ये लिहित नाही. लक्षात घ्या, इच स्टेप, इच पॉईंट लक्षात घ्या. प्रत्येक स्टेपला जेवढ्या मार्क्सचा तो विचारलं असेल त्यानुसार त्याचे स्टेप डिवाइड केलेले असतील. स्टेप कॅरी सेपरेट मार्क. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन असेल याला आपण सगळे जवळपास घाबरतो. तो जो पुढचा क्वेश्चन टाईप असेल तो असेल न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम्स. किंवा आपण त्याला म्हणतो प्रॉब्लेम्स. हा सुद्धा आपल्याला एकतर एका मार्कासाठी विचारला जाऊ शकतो किंवा 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो किंवा 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर प्रॉब्लेम्स म्हटले म्हणजे तो आपल्याला सॉल्व करायचे टेन्शन पडतं, पण असा हार्ड असा काही क्वेश्चन नसतो. हा क्वेश्चन आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट की हा क्वेश्चन आपल्याला 4ही सेक्शनमध्ये अटॅच केलेला मिळू शकतो. ए, बी, सी किंवा डी या 4ही सेक्शनमध्ये तो क्वेश्चन अटॅचिंग सुद्धा असू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं इथं जे आहे हा प्रॉब्लेम सॉल्व करताना एक लक्षात घ्या, गिव्हन्स लिहून घ्यायचे. जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे आपण काही देऊन दिलेल्या असतील टर्म्स त्या सगळ्या टर्म्स आपण लिहून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचं आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करायचे. म्हणजे इथं आपण न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम्सचे 3 पॉईंट कव्हर करू शकतो. पहिला पॉईंट गिव्हन्स लिहून घ्यायचे. याला काही मार्क्स नसतात केमिस्ट्रीमध्ये ॲक्च्युली, पण लिहून घ्यायचे आपल्याला थोडंसं इझी होतं. त्याच्यानंतर 2 नंबर फॉर्म्युला लिहायचा. ओके. त्याच्यानंतर फॉर्म्युल्याचा यूज करून त्या प्रॉब्लेमला सॉल्व करायचं. ओके. त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आपण लिहू शकतो. त्याच्यात सॉल्व झाल्यानंतर त्याचं आन्सर लिहायचं. राईट द आन्सर विथ प्रॉपर युनिट. ओके. गिव्हन्सला मार्क्स नाही आहेत. देर इज नो मार्क्स टू गिव्हन. वी शुड राईट इन अ आन्सर ऑफ द प्रॉब्लेम. ओके. सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. पण जेव्हा आपण फॉर्म्युला लिहितो आणि सॉल्व करतो, फॉर्म्युला लिहिल्यानंतर सॉल्व केलं आणि सॉल्व केल्यानंतर शेवटी जे आन्सर लिहितो त्याची युनिट, याला मार्क्स असतात. प्रॉब्लेम्स आपल्याला 1 ते 3 मार्कांपर्यंत विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो टाईप आहे क्वेश्चन, नॉमिक्लेचर. नॉमिक्लेचर आपल्याला 1 मार्कासाठी विचारलं जातं. 1 मार्कासाठी. आता नॉमिक्लेचर कोणत्या कोणत्या चॅप्टरमध्ये असतं? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, त्याच्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑर्गॅनिकचे जे चॅप्टर आहेत, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स, त्याच्यानंतर अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अमाइन्स. या 5 चॅप्टर्सवरती आपल्याला नॉमिक्लेचर विचारलं जाऊ शकतं. आणि नॉमिक्लेचर जे आहे ते आपल्याला 2 पद्धतीने 2 वेज विचारलं जातं. 2 वेज कोणतं? फ्रॉम स्ट्रक्चर टू नेम आणि दुसरं असतं फ्रॉम नेम टू स्ट्रक्चर. म्हणजे पहिल्या टाईपमध्ये आपल्याला त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं असतं याच्यामध्ये आणि त्याच्यावर नाव लिहायचं, IUPAC नॉमिक्लेचर असेल ते. आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी आपल्याला नाव दिलेलं असतं आणि त्या नावावरून आपल्याला स्ट्रक्चर काढायचं असतं. हा त्याच्यातला दुसरा टाईप आहे. ओके. 1 मार्काला विचारला जातो.
त्याच्यानंतर 1 मार्कासाठी हे मॅक्सिमम आपल्याला 2 विचारले जाऊ शकतात. 2 स्ट्रक्चर काढायला सांगतील किंवा 2 नावं लिहायला सांगतील. प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क्स असेल. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन टाईप आहे तो आहे क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशन मध्ये हे पण काही तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. क्लासिफिकेशन हा पण तुम्हाला कोणत्याही सेक्शनमध्ये इन्क्लूड अटॅचिंग असेल. हा क्वेश्चन आपल्याला 2 to 3 मार्क्ससाठी 2 ते 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आता क्लासिफिकेशन प्रत्येक याच्यामध्ये आहे, पण मॅक्सिमम क्लासिफिकेशन हे ऑर्गॅनिक याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल क्लासिफाय हाऊ अल्किल्स हॅलाइड्स आर क्लासिफाय. अल्किल हॅलाइड्सचे आपण क्लासिफिकेशन कसं करू शकतो, किंवा व्हॉट आर मोनोहायड्रिक अल्कोहोल्स हाऊ आर दे क्लासिफाय असंही त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, हे क्लासिफिकेशन असतं. व्यवस्थित त्याचे आन्सर द्यायचे, जास्त काही कठीण असा क्वेश्चन नाही येतो. कोणत्याही सेक्शनमध्ये कोणत्याही क्वेश्चनला हा अटॅच केलेला राहू शकतो. जनरली शॉर्ट आन्सर टू लॉंग आन्सरमध्येच तो असू शकतो. त्याच्यानंतर पुढचं असेल कॅरेक्टरिस्टिक टेस्ट. आता कॅरेक्टरिस्टिक टेस्ट जो आहे हा आपल्याला 1 ते 2 मार्कासाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. एक ते 2 मार्कासाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला जे पण काही केमिकल ऑर्गॅनिक वरती हा जास्तीत जास्त हा क्वेश्चन जो असतो कॅरेक्टरिस्टिक टेस्ट हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 2 चॅप्टरमध्ये मॅक्सिमम याचे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट जे असतात ते विचारले जाऊ शकतात. एकतर अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स या चॅप्टरवरती, आणि दुसरं अमाइन्सवरती. आता अल्कोहोल्समध्ये आपण लुकाज टेस्ट बघितली आहे. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट ऑफ अल्कोहोल्सची आहे ती लुकाज रिएजनमध्ये. ओके, लुकाज रिएजन म्हणून. आणि अमाइन्समध्ये ती हिन्सबर्ग जी टेस्ट आहे, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्सच्या डिस्टिंग्विशसाठी. तसंच अल्कोहोल्समध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स आयडेंटिफिकेशनची टेस्ट असते. त्याच्यानंतर पुढचा जो असेल तो युजेस हा क्वेश्चन असेल. युजेस, आता युजेस तर प्रत्येक चॅप्टरमध्ये असतील. ओके, युजेस हा क्वेश्चन आपल्याला मॅक्सिमम 2 मार्क्ससाठी विचारला जातो. आणि एक लक्षात घ्या, या युजेसला सुद्धा आपल्याला पॉईंट्समध्ये लिहायचे. 2 मार्क्ससाठी विचारला गेला तर त्यासाठी आपल्याला 4 पॉईंट्स कव्हर करायचे. किती पॉईंट्स कव्हर करायचे? 4 पॉईंट्स. ईच पॉईंट हॅव्हिंग हाफ मार्क्स. प्रत्येक पॉईंटला हाफ मार्क असेल. असे 4 पॉईंट मिळून 2 मार्क्स होतील. त्याच्यानंतर हा पण तुम्हाला कोणत्याही टाईपच्या क्वेश्चन मध्ये म्हणजे सेक्शनमध्ये तो तुम्हाला इन्क्लूड किंवा अटॅच केलेला असेल. लक्षात घ्या, हे जे 1-2 मार्काचे किंवा क्वेश्चन जे आहे ते कोणत्याही सेक्शनमध्ये अटॅच केलेले असेल तुम्ही कन्सिडर करूनच चालायचे, व्यवस्थित आन्सर लिहायचे. त्याच्यानंतर पुढचा जो असेल मेन क्वेश्चन तो आहे प्रिपरेशनचा. हा क्वेश्चन सुद्धा कंप्लीट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपल्याला 2 to 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. हा क्वेश्चन आपल्याला एकतर शॉर्ट आन्सर फर्स्ट, शॉर्ट आन्सर सेकंड आणि लार्ज आन्सर क्वेश्चन मध्ये सुद्धा याला अटॅचिंग क्वेश्चन म्हणून जे आहे ते इन्क्लूड केलेलं असू शकतं. याच्यामध्ये आपल्याला डिफरंट टाईपचे प्रिपरेशन्स विचारलेले असतात. आपण प्रिपरेशन तर लिहायचं, प्रिपरेशन विथ एक्सप्लेनेशन मस्ट बी लिहिणं गरजेचे. लक्षात घ्या, 2-3 मार्काचं जरी राहिलं, वी शुड राईट प्रिपरेशन विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे आपल्याला केमिकल रिॲक्शन तर लिहायचीच आहे, नो डाऊट, पण आपल्याला केमिकल रिॲक्शन लिहित असताना त्याचे स्टेटमेंट किंवा त्याचं एक्सप्लेनेशन लिहायलाच पाहिजे. लक्षात घ्या, नुसती केमिकल रिॲक्शन लिहून चालणार नाही, बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहून चालणार नाही, तर आपल्याला त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा द्यायलाच पाहिजे. तर आपल्याला कंप्लीट मार्क्स मिळतील, नाही तर मार्क्स मिळणार नाहीत.
त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चनचा टाईप आहे तो आहे ऍक्शन ऑफ केमिकल रिएजंट्स. ऍक्शन ऑफ रिएजंट्स. ऍक्शन ऑफ रिएजंट्स हा क्वेश्चन आपल्याला फक्त एका मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे केमिकल रिएजंट्स दिलेले असतील आणि त्या केमिकल रिएजंटची ऍक्शन आपल्याला कोणत्या तरी एखाद्या दुसऱ्या केमिकल सबस्टन्स सोबत विचारलेली असेल आणि त्यासाठी आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहिणं महत्त्वाचे आहे. इथं आपण सगळ्यात महत्त्वाचे काय लिहायला पाहिजे, बॅलन्स केमिकल इक्वेशन. बॅलन्स केमिकल इक्वेशन किंवा बॅलन्स केमिकल रिएक्शन आपण इथं लिहायला पाहिजे. ओके, मग आता हा 1 मार्कासाठी विचारला गेला तर तुम्हाला तो 2 मार्कासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे 2 रिएक्शन्स, 2 रिएजंट्स जे आहेत त्यांची ऍक्शन तुम्हाला विचारली जाऊ शकते किंवा 2 दुसऱ्या केमिकल रिएजंट्सवर ऍक्शन विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन टाईप आहे तो पुढचा क्वेश्चन टाईप असेल मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. मेकॅनिझम ऑफ केमिकल रिएक्शन. आतापर्यंत जे आपण जवळपास बघितले ते कॅरेक्टरिस्टिक टेस्ट पासून म्हणजे याच्यापासून 14 नंबरच्या पॉईंट पासून जवळपास सगळे जे क्वेश्चन्स आहेत सब क्वेश्चन ते ऑर्गॅनिक रिएक्शन्स वरती असतील जास्त. मेकॅनिझम ऑफ केमिकल रिएक्शन्स हे आपल्याला 2 to 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं आणि हा 2 to 3 म्हणजे शॉर्ट आन्सर फर्स्ट, शॉर्ट आन्सर सेकंड किंवा लार्ज आन्सर मध्ये सुद्धा याला इन्क्लूड करू शकतो आपण. इथं जे आपल्याला जो क्वेश्चन दिला असेल त्या क्वेश्चनमध्ये मेकॅनिझम रिएक्शनच्या केमिकल रिएक्शनच्या मेकॅनिझम विचारलं असेल आणि ते केमिकल रिएक्शनच्या मेकॅनिझम आपल्याला विथ प्रॉपर स्टेप्स लिहायचे. विथ प्रॉपर स्टेप्स जेवढ्या पण त्याच्या स्टेप्स असतील. आणि इथं आपण मेकॅनिझम लिहिताना मिस्टेक भरपूर करतो. ॲरो आपण व्यवस्थित दाखवत नाही. एखादा लोन पेअर जी इलेक्ट्रोफाईल किंवा इलेक्ट्रोफिलिक स्पेसिसवर अटॅक करते तो ॲरो जो असतो तो आपला प्रॉपर नसतो. रिएक्शन कंडिशन आपली प्रॉपर नसते. केमिकल रिएक्शनमध्ये आपण ह्याच शॉर्ट मिस्टेक करत असतो. केमिकल रिएक्शन तर आपण लिहितो, बरोबर लिहितो, पण लिहित असताना कंडिशन काय आहे किंवा केमिकल रिएक्शन बॅलन्स आहे का नाही ते आपण चेक नाही करत. ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर आता हे सगळे ऑर्गॅनिक चॅप्टरमधले असतील. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चनचा टाईप आहे तो असेल कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन्स. आता हा कन्व्हर्जन्स म्हणजे एखाद्या केमिकल सबस्टनला आपल्याला दुसऱ्या केमिकल सबस्टनमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे. याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन असेल. हा आपल्याला 1 ते 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर तिथं असं दिलेलं राहू शकतं, हाऊ विल यू कन्व्हर्ट प्रोपीन टू प्रोपेन 1 ऑल. असं त्यांनी असा तो क्वेश्चन विचारू शकतात. हाऊ विल यू कन्व्हर्ट प्रोपीन टू प्रोपेन 1 ऑल म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डला आपल्याला अल्कोहोलमध्ये कन्व्हर्ट करायचे. मग तेव्हा आपण काय करायचं, ते कन्व्हर्जन लिहायचं विथ प्रॉपर रिएक्शन कंडिशन विथ प्रॉपर केमिकल रिएजंट आणि प्रोडक्टचं नाव पण लिहिणं, रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं नाव लिहिणं विथ रिॲक्शन, प्रॉपर रिॲक्शन, ते पण महत्त्वाचे. म्हणजे इथं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, आपल्याला कन्व्हर्जन तर लिहायचे विथ कम्प्लीट रिॲक्शन. नुसतं कन्व्हर्जन लिहायचं म्हणजे प्रोडक्ट आणि रिॲक्टंटचं नाव नाही लिहायचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कम्प्लीट रिॲक्शन सुद्धा लिहायचे नवीन आणि रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोघांना नाव द्यायचे, तरच आपल्याला मार्क्स मिळतील, नाही तर मार्क्स मिळणार नाहीत. जर 2 मार्कासाठी विचारले गेले तर 2 कन्व्हर्जन्स असतील, 3 मार्कासाठी विचारले गेले तर 3 कन्व्हर्जन सुद्धा असू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन असेल लास्ट क्वेश्चन, आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स. याच्यामध्ये आपण भरपूर वेळेस कन्फ्यूज होतो. हा असेल आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स. आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स याच्यामध्ये आपल्याला
डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स असतील ते की त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलं असतं, फॉर एक्झाम्पल आयडेंटिफाय द ए अँड बी इन द फॉलोइंग रिॲक्शन. एखादी रिॲक्शन दिली असेल, त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला मध्ये रिॲक्शनच्या मध्ये ए अल्फाबेट आणि त्याच्यानंतर कधी बी अल्फाबेट आपल्याला दिलेलं राहू शकतं. तो ए कंपाऊंड कोणता आहे आणि बी कंपाऊंड कोणता आहे ते आपल्याला विचारू शकतात. आणि हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला 2 ते 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. मग इथं काय करायचं, इथं जो आपण आयडेंटिफिकेशन केलेलं आहे कंपाऊंडचं, समजा आपल्याला एखादी केमिकल रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आयडेंटिफाय द कंपाऊंड ए अँड बी इन द गिव्हन रिॲक्शन, तर त्यावेळेस सगळ्यात पहिलं महत्त्वाचं त्या कंपाऊंड्सला आयडेंटिफाय करायचं. आयडेंटिफाय द कंपाऊंड्स जेवढे दिले असतील, 2 मार्कासाठी असेल तर 2 कंपाऊंड्स आयडेंटिफाय करायला सांगतील, 3 मार्कासाठी असेल तर 3 कंपाऊंड्स. मग पहिलं काय करायचं, त्या कंपाऊंड्सला आयडेंटिफाय करायचं आणि आयडेंटिफाय केल्यानंतर दुसरं ती रिॲक्शन लक्षात घ्या, रिराईट द केमिकल रिॲक्शन. लक्षात घ्या, कंपाऊंड आयडेंटिफाय केलं की काय करायचं, केमिकल रिॲक्शन लिहायची. रिराईट द बॅलन्स केमिकल रिॲक्शन. कंपाऊंड्स आयडेंटिफाय केल्यानंतर बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहायची. अँड ऑल्सो विथ नेम्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. ओके, म्हणजे नुसती केमिकल रिॲक्शन नाही लिहायची, रिराईट नाही करायची. पहिल्यांदा कंपाऊंड्सला आयडेंटिफाय करून घ्यायचं आणि आयडेंटिफाय केल्यानंतर परत त्या रिॲक्शनला रिराईट करायचं आणि रिराईट केल्यानंतर मग ते जे कंपाऊंड्स आहेत, म्हणजे जे आपल्याला रिॲक्टन्स दिलेले आहेत आणि प्रोडक्ट्स दिलेले आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला विथ प्रॉपर नेम लिहायचं आहे. ते लिहायला विसरायचं नाही, त्याला पण मार्क्स असतील. नाही तर आपण विसरून जातो की काय करायचं आपल्याला. अशा प्रकारे हे टोटल 20 जे आहे ते सब क्वेश्चन्स होते. 5 मेन क्वेश्चन्स आणि 20 सब क्वेश्चन्स होते. कधी एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही क्वेश्चनचं, ऑर्गॅनिक टाईपच्या क्वेश्चनचं किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल किंवा केमिकल रिॲक्शन लिहायची असेल, बॅलन्स केमिकल रिॲक्शन, तर त्यावेळेस तुमची जी आन्सर शीट दिलेली असते त्या आन्सर शीटचे शेवटचे 4-5 पेजेस जे आहेत ते रफ वर्क म्हणून यूज करायचे. तिथं अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे. 2-4-5 मिनिट, 2 मिनिटं गेले तर चालतील, सॉल्व्ह करून घ्यायचे. आणि सॉल्व्ह केल्यानंतर मग तिला आपण जिथं लिहितोय, ज्या पेजवरती आपण प्रॉपर आन्सर लिहितोय तिथं लिहायचं. मी असं का सांगतोय, जर आपण खाडाखोड करायला गेलो तर आपलं जे प्रॉपर आन्सर असतं ते पेज जे असतं जिथं आपण लिहितोय तिथं खाडाखोड जास्त दिसते आणि बॅड इम्प्रेशन पडतं. त्याच्यापेक्षा जे रफ वर्क असतं तिथं खाडाखोड झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. शेवटी आपलं पूर्णच्या पूर्ण टाईम संपला किंवा आपलं कम्प्लीट झालं, पूर्ण पेपर सॉल्व्ह झाला की त्या रफ जो क्वेश्चन किंवा रफ पेज असेल त्याच्यावरती काट मारून द्यायचं. त्याच्यामुळे कसं होतं, आपला पेपर जो असतो तो एक सुटसुटीत आणि व्यवस्थित, क्लिअर आणि चांगल्या हँडरायटिंगमध्ये दिसतो आणि इम्प्रेशन आपलं व्यवस्थित राहतं. ओके, आपण या 2 व्हिडिओजमध्ये मेन क्वेश्चन पेपर पॅटर्न, त्याच्यानंतर मेन टाईप क्वेश्चन्स आणि सब टाईप क्वेश्चन्स आपण बघितले. हे तुम्हाला समजले असतील मी असं कन्सिडर करतो. आणि पुढच्या वेळेसपासून आपण जे क्वेश्चन बँक दिलेली आहे त्या क्वेश्चन बँकला आपण कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स असतात, किती असतात आणि कशी विचारले गेलेले आहेत त्याचे एक्सप्लेनेशन आपण बघू, ते सॉल्व्ह करून घेऊ. ओके.